श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान शिव आणि श्रावण सोमवार व्रताची संपूर्ण कथा. ही कथा श्रवण केल्याने संपूर्ण श्रावण महिन्याचं फळ प्राप्त होते. जीवनातील दुःख, दारिद्र्य, कष्ट, संकट फक्त कथा श्रवण केल्याने दूर होतात. महादेवांचा आशीर्वाद आपल्या परिवारावर, आपल्यावर कायम राहो यासाठी कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करा. महादेव तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. श्रावण सोमवार भगवान महादेव आणि माता पार्वतीची ही संपूर्ण कथा श्रवण करा. ही कथा मध्येच सोडण्याचे पाप करू नका. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो. मात्र श्रावण सोमवार हा भगवान महादेवांच्या भक्तीसाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे. असं मानलं जातं की श्रावण महिन्यात श्रद्धेने भगवान महादेवाची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण केली आणि सोमवाराचे व्रत करणाऱ्या भक्तांवर महादेवाची कृपा प्राप्त होते. मनातील इच्छा पूर्ण होतात, संकटांपासून संरक्षण मिळते आणि जीवनात सुख शांती प्राप्त होते. आज आपण ऐकणार आहोत श्रावण सोमवार व्रताची एक भक्तिमय आणि प्रेरणादायी कथा. ही कथा कुठेही स्किप करू नका. महादेव भक्त असाल तर हर हर महादेव नक्की टाईप करा. फार वर्षापूर्वी एका गावात एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत होता. ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि शिवभक्त होता. त्याची परिस्थिती मात्र खूपच गरिबीची होती. घरामध्ये 2 वेळच्या जेवणाचीही सोय नसायची. पण त्या ब्राह्मणाची एक गोष्ट विशेष होती. ती गोष्ट म्हणजे त्याच्याकडे पैसा नव्हता, त्याच्याकडे मोठे घर नव्हते, संपत्ती नव्हती, पण त्याच्या हृदयात भगवान शिवाविषयी अपार श्रद्धा, प्रेम होतं. तो दररोज पहाटे उठायचा, स्नान करून नदीकाठी जायचा, नदीचे पाणी आणून आपल्या छोट्याशा शिवलिंगावर अभिषेक करायचा आणि म्हणायचा, हे महादेवा, माझ्याकडे तुम्हाला अर्पण करण्यासाठी काहीच नाही. माझ्याकडे सोनं नाही, चांदी नाही, मोठी पूजा करण्याची साधना नाही, पण माझं मन आणि माझी श्रद्धा मी तुमच्या चरणी अर्पण करतो. यानंतर तो बेलपत्र अर्पण करून मनापासून प्रार्थना करायचा. श्रावण महिना सुरू झाला. एके दिवशी गावात श्रावण महिना सुरू झाला असता सगळीकडे भक्तिमय वातावरण होते. मंदिरामध्ये हर हर महादेवांचा जयघोष होत होता. स्त्रिया आणि पुरुष श्रावण सोमवारचे व्रत करत होते. मंदिरामध्ये शिवलिंगावर दूध, पाणी, दही, मध, तूप आणि बेलपत्र अर्पण केले जात होते. ब्राह्मणांनी मनामध्ये ठरवले, या श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार मी श्रद्धेने व्रत करीन आणि भगवान महादेवांची मनापासून पूजा करीन. त्याच्या पत्नीने विचारले, आपली परिस्थिती आधीच खूप खराब आहे, खूप कठीण आहे. व्रत केल्यावर तुम्ही दिवसभर उपाशी कसे राहणार? ब्राह्मण हसला आणि म्हणाला, देवाला आपल्या शरीराची भूक नाही तर आपल्या मनातील भक्ती पाहायची असते. महादेव माझी परीक्षा घेत असतील तर मी श्रद्धा सोडणार नाही. पत्नीनेही त्याला साथ दिली. पहिल्या श्रावण सोमवारी ब्राह्मण पहाटे उठला. त्याने स्नान केले, नदीतून स्वच्छ पाणी आणले, घराजवळील शिवलिंगाची स्वच्छता केली. त्याने शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक केला. नंतर बेलपत्र अर्पण केली. त्याच्याकडे नैवेद्यासाठी काहीच नव्हते, म्हणून त्याने हात जोडून म्हटले, हे शंभू महादेवा, हे भोलेनाथा, माझ्याकडे नैवेद्य नाही, पण माझ्या मनातील प्रेमाचा नैवेद्य स्वीकार करा. पूजा करून तो दिवसभर भगवान महादेवांचे नामस्मरण करत राहिला. संध्याकाळी त्याची पत्नी म्हणाली, आज घरात अन्न नाही. ब्राह्मण म्हणाला, महादेवाची इच्छा असेल ते होईल, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया. त्या दिवशी रात्री ते दोघंही उपाशी झोपले. मध्यरात्री ब्राह्मणाला एक अद्भुत स्वप्न पडले. त्याच्या स्वप्नात एक वृद्ध साधू आले. त्यांनी ब्राह्मणाला विचारले, तू इतका दुःखी का आहेस? ब्राह्मण म्हणाला, महाराज, माझ्याकडे काहीच नाही, पण माझी भगवान शिवावर पूर्ण श्रद्धा आहे. वृद्ध साधू त्या ब्राह्मणाला म्हणाला, जर तुझी श्रद्धा खरी असेल, संकट कितीही मोठं आले तरीही महादेवांवरचा विश्वास तू सोडणार नाहीस ना? ब्राह्मणाने हात जोडले आणि म्हणाले, महाराज, माझे प्राण गेले तरीही मी महादेवांची भक्ती सोडणार नाही. साधू हसले आणि म्हणाले, तुझी श्रद्धा तुझी सर्वात मोठी संपत्ती आहे.
असे म्हणताच ते अदृश्य झाले. ब्राह्मणाची झोप उघडली. त्याने लगेच डोळे मिटून म्हटले, ओम नमः शिवाय. दुसऱ्या सोमवारीही ब्राह्मणाने व्रत केले. त्यावेळी गावातील काही लोकांनी त्याची थट्टा केली. एक श्रीमंत माणूस म्हणाला, स्वतःच्या घरात अन्न नाही आणि हा माणूस देवाला दूध आणि बेलपत्र अर्पण करतो. दुसरा म्हणाला, देवाला एवढी पूजा करून काय मिळणार आहे? ब्राह्मण मात्र शांत राहिला. त्याने फक्त एवढंच सांगितले, देवाला आपण काय देतो त्यापेक्षा आपण कोणत्या भावनेने देतो हे जास्त महत्त्वाचे आहे. त्याने त्याची पूजा पूर्ण केली. आता तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्राह्मणावर एक मोठे संकट आले. त्याच्या घरातील एकमेव कमाईची साधना अचानक बंद झाली. त्यामुळे घरामध्ये आणखीन अडचण निर्माण झाली. पत्नी नाराज झाली. पत्नी म्हणाली, आता आपण काय करायचं? ब्राह्मण म्हणाला, आपण प्रयत्न करायचे आणि बाकी महादेवावर सोपवायचं. त्या दिवशी ब्राह्मणाने पूर्वीपेक्षाही अधिक श्रद्धेने भगवान महादेवाची पूजा केली. शिवलिंगावर पाणी अर्पण करताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, देवा, मला संपत्ती नको, मला संकटांशी सामना करायची शक्ती दे. पूजा झाल्यानंतर ब्राह्मण नदीकाठी गेला. तेथे त्याला एक वृद्ध व्यक्ती भेटली. त्या वृद्धाच्या हातात एक छोटी पिशवी होती. त्याने ब्राह्मणाला विचारले, तुम्ही ब्राह्मण आहात का? हो, मला एक धार्मिक विधीसाठी तुमची मदत हवी आहे. ब्राह्मणाने कोणताही मोबदला मागितला नाही. त्याने वृद्धाची मदत केली. वृद्धाने प्रसन्न होऊन त्याला काही धान्य आणि पैसे दिले. ब्राह्मणाने ते स्वीकारले. त्याच्या मनात एक विचार आला, हे महादेवांनी पाठवले असतील का? तो घरी आला आणि पत्नीला म्हणाला, बघ, महादेवांनी आपली व्यवस्था केली. पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. चौथ्या श्रावण सोमवारी त्या ब्राह्मणाने अधिक भक्तिभावाने पूजा केली. त्याने शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण केले, धूप दीप लावला आणि मनापासून प्रार्थना केली, हे नीलकंठ महादेव, माझ्या घरातील संकटे दूर करा, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझ्या मनातील भीती दूर करा. पूजा झाल्यानंतर त्याला एक वेगळाच अनुभव आला. त्याला मनात एक शांतता जाणवली. त्याला जाणवलं की देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला संकटामध्येही धैर्य मिळते. काही दिवसांनी गावातील एक श्रीमंत व्यापाऱ्याने ब्राह्मणाला काम दिले. आता इथून ब्राह्मणाची खरी परीक्षा सुरू होते. व्यापाऱ्याने त्याला सांगितले, तुला या कामासाठी चांगले पैसे मिळतील, पण तुला एक खोटे बोलावे लागेल. ब्राह्मणाने विचार केला. घरातील गरिबी त्याच्या डोळ्यासमोर आली. त्याला पैशांची खूप गरज होती, पण त्याने मनाशी विचार केला, जर मी भगवान महादेवांची पूजा करतो आणि खोटेपणा करतो तर माझी भक्ती कसली? त्याने ते काम नाकारले. व्यापारी रागावला, तुला पैशाची गरज आहे आणि तू स्वतःच्या हाताने संधी सोडतोस. ब्राह्मण शांतपणे म्हणाला, पैसे पुन्हा मिळवू शकतात, पण मनातील सत्य हरवले तर ते पुन्हा मिळवणे कठीण आहे. काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याला कळले की ब्राह्मणाने त्याचे काम फक्त सत्यासाठी नाकारले. व्यापाऱ्याला त्याच्या प्रामाणिकपणाचा आदर वाटला. त्याने ब्राह्मणाला पुन्हा बोलवले आणि म्हणाला, मला तुझ्यासारखा प्रामाणिक माणूसच हवा आहे. तू माझ्यासोबतच काम कर. ब्राह्मणाला योग्य काम मिळाले. त्याची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. घरात अन्नधान्य येऊ लागले. पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होऊ लागली. पण ब्राह्मणाने आपली भक्ती सोडली नाही. तो म्हणायचा, संकटात महादेव माझ्यासोबत होते आणि सुखातही तेच माझ्यासोबत आहेत. असं मानलं जातं की श्रावण सोमवारचे व्रत श्रद्धेने करणाऱ्या भक्ताला भगवान महादेवांची कृपा प्राप्त होते. व्रत म्हणजे फक्त उपाशी राहणे नाही. व्रताचा खरा अर्थ आहे वाईट विचारांपासून दूर राहणे, सत्य बोलणे, संयम ठेवणे, देवाचे नामस्मरण करणे आणि गरजू व्यक्तीला मदत करणे. श्रावण सोमवारी अनेक भक्त भगवान महादेवांना जल अभिषेक करतात. काही भक्त दूध, दही, मध, तूप, साखर आणि पाणी याचा अभिषेक करतात. बेलपत्र अर्पण करतात. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. महादेवांना बेलपत्र अत्यंत प्रिय मानले जाते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, घरातील देवघर स्वच्छ करावे, भगवान महादेवांची प्रतिमा किंवा शिवलिंग स्वच्छ पाण्याने धुवावे, त्यानंतर जलाभिषेक करावा. शक्य असल्यास दूध, दही, मध इत्यादींनी अभिषेक करावा. नंतर बेलपत्र, फुले आणि अक्षदा अर्पण कराव्यात. धूप आणि दीप लावावा. भगवान शिव आणि माता पार्वतीची मनापासून पूजा करावी. त्यानंतर
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवमहिमा स्तोत्र किंवा चालिसा किंवा महादेवांचे नामस्मरण करावे. मंत्राचा जप करावा. व्रत करताना काय ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. व्रतामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि संयम. फक्त उपाशी राहून व्रत पूर्ण होत नाही. मनामध्ये राग, मत्सर, द्वेष, खोटेपणा आणि दुसऱ्यांचे नुकसान करण्याची भावना ठेवून केलेली पूजा भक्तीचा पूर्ण अर्थ साधत नाही. म्हणूनच श्रावण सोमवारच्या दिवशी शक्य तितके खोटे बोलू नये, कोणाला दुखवू नये, वाईट विचार टाळावेत, गरजू व्यक्तीला मदत करावी, शिवनामाचा जप करावा, आपल्या क्षमतेनुसार दान करावे, घरामध्ये शांतता आणि प्रेम ठेवावे. कथेतून मिळणारा संदेश हा असा आहे की ब्राह्मणाची कथा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जीवनात संकट येतात, कधी पैसा कमी होतो, कधी कामाची अडचण येते, कधी आपले जवळचे लोक आपली थट्टा करतात, कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही यश मिळत नाही. अशा वेळी आपण निराश होऊ नये. भगवान महादेवावर श्रद्धा ठेवण्याबरोबरच स्वतःचे प्रयत्न सुरू ठेवावेत. कारण महादेव भक्ताला फक्त चमत्कार देत नाहीत, ते संकटाशी लढण्याची शक्ती, धैर्य आणि विवेक देतात. अनेक वर्षांनी ब्राह्मण वृद्ध झाला. त्याची परिस्थिती आता चांगली होती. मोठे घर झाले, मुलगा शिकून चांगल्या पदावर पोहोचला होता, घरात सुख समृद्धी होती. पण प्रत्येक श्रावण सोमवारला ब्राह्मण पहाटे उठून शिवमंदिरात जायचा. एक दिवस त्याचा मुलगा म्हणाला, बाबा, आता तुमच्याकडे सर्व काही आहे, तरी तुम्ही एवढी पूजा का करता? ब्राह्मण हसला आणि आपल्या मुलाला म्हणाला, बाळा, मी महादेवाची पूजा श्रीमंत होण्यासाठी केली नव्हती. मी त्याची पूजा माझे मन मजबूत करण्यासाठी केली होती. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हा महादेवांनी मला आशा दिली. जेव्हा माझी परीक्षा झाली तेव्हा त्यांनी मला सत्यावर टिकून राहण्याची शक्ती दिली. आणि जेव्हा मला सुख मिळाले तेव्हा त्यांनी मला अहंकारापासून वाचवलं. मुलाने वडिलांच्या चरणांना स्पर्श केला. शिवलिंगासमोर दोघांनीही हात जोडले आणि मंदिरात एकच आवाज घुमला, हर हर महादेव. या कथेचा सर्वात मोठा संदेश असा आहे की देवावर श्रद्धा ठेवा, पण प्रयत्न सोडू नका. संकट आलं म्हणून देवाला दोष देऊ नका, सुख आले म्हणून देवाला विसरू नका. श्रावण सोमवारचे व्रत आपल्या शरीराच्या उपवासापेक्षा मनाचा उपवास शिकवते. वाईट विचारांचा उपवास करा, रागाचा उपवास करा, मत्सराचा उपवास करा, खोटेपणाचा उपवास करा आणि प्रेम, सत्य, दया, संयम आणि भक्ती याचा स्वीकार करा. भगवान महादेवांना मोठमोठ्या वस्तूंची आवश्यकता नाही. एक लोटा स्वच्छ पाणी, एक बेलपत्र आणि मनापासून केलेली प्रार्थना देखील भक्तीचे प्रतीक होऊ शकते. हे भगवान महादेव, हे शंभू महादेव, ज्यांच्या बी आयुष्यामध्ये दुःख आहे त्यांचे दुःख कमी करा. ज्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना आत्मविश्वास द्या. ज्यांच्या घरात अशांतता आहे तेथे सुख शांती नांदू द्या. ज्यांना योग्य मार्ग सापडत नाही त्यांना योग्य दिशा दाखवा. प्रत्येकाच्या मनात भक्ती, प्रेम आणि माणुसकी निर्माण करा आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण सोमवारच्या सर्व शिवभक्तांना मनापासून शुभेच्छा. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. कथा आवडल्यास आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये हर हर महादेव टाईप करा. महादेव तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद भरभरून देतील. ओम नमः शिवाय.